शकत नाही. उलट पैसेवाल्या लोकांना झोपच येत नाही हो. दिवस रात्र चिंता 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 डोक्याला. चिंता आणि चित्ता एकच शब्द आहे, फक्त एक अनुस्वाराचा फरक आहे. एक जिवंत माणसाला जाळते, एक मेलेल्या माणसाला जाळते. आणि ही चिंता पैसेवाल्याला सगळ्यात जास्त असते. झोप येत नाही त्यांना, त्यांना झोपेच्या गोळ्या घ्याव्या लागतात. गोळी खाली तर झोप येते. पण आमच्या साधू संतांनी काय सुंदर मार्ग दाखवलाय हो, की या कीर्तनामध्ये कथेत आल्यावर गोळी न खाता झोप येते माणसाला, आपोआप झोप येते. थोडं 10च्या पुढं कीर्तन गेलं की माणसं गुंगायला सुरू होतात, झोपायला सुरुवात होते. गोळी खायची गरज नाही, काही नाही. बरं, रात्री कीर्तन असतं, रात्री झोपेचा टाईम असतो म्हणून माणसं झोपतात, हे ठीक आहे, साहजिक आहे. भागवत कथा दुपारी असते, भर दुपारी सुद्धा कथेत माणसं झोपतात, कथेत सुद्धा दुपारच्या वेळी सुद्धा झोपतात. म्हणून ही संतांनी दाखवलेल्या मार्गाची ताकद आहे.